माहित आहे नामदेवाच्या अभंगामध्ये सांगतात अहंकाराचा वारा न लागावा राजसा माझ्या विष्णू असा भाविकासा. काहो नामदेवरायांचे मागणं तुम्हाला अप्पलपोटी वाटत नाही का सांगा. की नामदेवराय सांगतात माझ्या विष्णुदासा या विष्णुदासांना अहंकाराचा वारा लागो नाही असं नामदेवराय म्हणतात. असं नामदेवराय जेव्हा म्हणतात तेव्हा नामदेवरायांच्या म्हणण्यामध्ये पक्षपातीपणा नाही का, तर पक्षपातीपणा नाही का नाही. नामदेवराय सांगतात व्यवहारातले लोक अहंकारामध्ये गेलेलेच आहेत. आम्ही म्हटलो आणि नाही म्हटलो तरी ते अहंकारामध्ये आहेत, पण निदान आमचे परमार्थिक लोक अहंकारामध्ये जाऊ नयेत असं नामदेवराय जेव्हा म्हणतात. त्यामध्ये उद्देश काय, त्यामध्ये उद्देश आहे की व्यवहारातील लोकांच्या अहंकारानं समाजाचं जितकं नुकसान होतं त्याच्यापेक्षा परमार्थातल्या अहंकारानं जास्त नुकसान होतं. विठ्ठला 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 आतमध्ये येताना आपल्याला चौबदाराने अडवलं तर आपल्याला अहंकार निर्माण होतो का नाही, प्रश्नच नाही. की आतमध्ये आपण निघालो पण चौबदाराने अडवलं तर आपल्याला अहंकार निर्माण होतो ना. आपल्याला अहंकार निर्माण होणं वेगळं, सनकादिकांना होणं वेगळं आहे का नाही. ही सनकादिकांना सुद्धा त्या अहंकारानं सोडलं नाही. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला जेव्हा अहंकार निर्माण होतो तेव्हा तो अहंकार जगामध्ये इतका घातक इतका बाधक नाही जेव्हा तो अहंकार एखाद्या उच्च महात्म्याला होतो. विठ्ठला विठ्ठला हॅलो विठ्ठला. सांगायचं कारण असं आहे की सगळं जग या एकंदर लक्ष्मीच्या स्पर्धेमध्ये सगळं जग आहे. सगळं आता आपण ऐका, त्या सगळं जगत या लक्ष्मीच्या स्पर्धेमध्ये भाग घेत असेल तर जगद्गुरु तुकोबरायांच्या सारखे महात्मे तेही या जगताला असं ठणकावून सांगतात की तुम्हाला कदाचित असा भ्रम असेल की आम्ही श्रीमंत आहोत, आम्ही भाग्यवान आहोत, आमच्याकडे लक्ष्मी आहे, असा जर तुम्हाला कदाचित अभिमान अहंकार होत असेल तर लक्षात ठेवा तुमच्यापेक्षा कोणत्याही दृष्टीनं आम्ही अजिबात गरीब नाही आहोत. ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची आपण काय सांगू, भोगाची आपण काय सांगू, भोगाची आपण काय सांगू, भोगाची परी काय सांगू. ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची आपण काय सांग, भोगाची आपण काय सांग, भोगाची आपण काय सांग, भोगाची आपण काय सांग. तुकोबरायांचा हा अभंग आहे. हा अभंग म्हणजे परमार्थाच्या स्वाभिमानाचा अभंग आहे. लक्षात घ्या. कदाचित तुमचा गैरसमज होईल म्हणून महाराज सांगतात असं काही समजायचं कारण नाही. साधारणपणे संतांच्याकडे बघत असताना समाजाचा एक दृष्टिकोन आहे. दृष्टिकोन काय, संत म्हणजे निरुपद्रवी, संत म्हणजे एक मार्गी, संत म्हणजे कोणाच्या आद्यात मध्यात छंदात न पडणारे असे संत आहेत. संत म्हणजे व्यवहाराचा जास्त उत्कर्ष न करणारे. असा कदाचित संतांच्याबद्दल तसे आपल्याकडे बरेचसे गैरसमज असतात.
पण ऐका, संतांची गंमत अशी आहे, ज्ञानोबराय सांगतात, चातुर्य लपवी महत्वारी दिसे पण वरवे आवडोनी. त्यांच्या ठिकाणी चातुर्य नसतं का? असतं, पण ते लपवतात. त्यांच्या ठिकाणी मोठेपणा नसतो का? मोठेपणा असतो, पण ते हरवतात. आणि ते काय पागल असतात का? नाही, पण लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही तसे पागल आहोत. अर्थात कधीतरी त्यांचं वैभव समाजाला लक्षात येऊ शकतं. तुकोबराय सांगतात, आईसिया संपत्ती आम्हा संसारी. आता आज या विषयावर मी जास्त चिंतन करत नाही. भोगाच्या परी काय सांगू सांगतात महाराज. आमच्याकडं भोगाचे जे प्रकार आहेत तुम्हाला काय सांगावेत. इतके भोगाचे प्रकार आमच्याकडे आहेत की तेवढे भोगाचे प्रकार तुमच्याकडे नाहीत. तुकोबराय बोलताना बोलतात, त्या आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हापोटी. आमच्याकडे नुसता आनंद नाही, त्या आनंदाचे कितीतरी प्रकार आमच्याकडे आहेत की ज्या आनंदाचा तुम्हाला लवलेश सुद्धा माहीत नाही. आपला सर्वोच्च आनंद कोणता सांगता का? आपला सर्वोच्च आनंद कोणता? आपला सर्वोच्च आनंद म्हणजे विषयानंद. बरोबर आहे? आपल्या जीवनातला सर्वोच्च आनंद कोणता? विषयानंद. आपल्या जीवनातला जो सर्वोच्च आनंद विषयानंद आहे ना, संतांनी या विषयानंदांना कुठं घातलं माहिती आहे का? आपल्या जीवनातला जो फर्स्ट क्लासचा सर्वोच्च आनंद तो संतांच्या जीवनातला थर्ड क्लास आनंद लक्षात आहे. विषय सुखबाई बापुडे ते झालं, संपलं. ज्यांना आपण सर्वश्रेष्ठ मानतो त्यांना संत सर्वात निकृष्ट मानतात, सर्वात ते रद्दी मानतात. त्या लक्षात ठेवा. अशा तऱ्हेचा ज्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे, अशा तऱ्हेचे ज्यांच्या जीवनामध्ये भोग आहेत, तुकोबराय सांगतात, लक्ष्मी ते ऐशा नावे. खऱ्या अर्थानं लक्ष्मी त्यांच्याजवळ आहे. खऱ्या अर्थानं. बरं, आपल्याकडे जी लक्ष्मी आहे ती खऱ्या अर्थानं तशी नसते. केव्हाही लक्षात ठेवा. दिवाळीच्या अगोदरचा जो दिवस आहे ना त्याला धनत्रयोदशी म्हणतात ना, आणि दुसरा दिवस आहे तो लक्ष्मीपूजन. तर सगळेच लोक त्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. आपल्याला माहीत आहे, लोक लक्ष्मीची पूजा करतात. लक्ष्मीची पूजा करतात आणि लक्ष्मीला अशी विनंती करतात की बाई तू माझ्या घरातून कुठं बाहेर जाऊ नकोस, अशी त्या लक्ष्मीला विनंती करतात. एक पहिली तर अडचण अशी सांगतो की तुम्ही लक्ष्मीला एकटीला कधीही बोलवू नका. का बोलवू नका त्याचं कारण सांगतो. लक्ष्मीचं वाहन माहीत आहे का तुम्हाला? कोणाला लक्ष्मीचं वाहन कोणाला माहीत आहे? नसेल माहीत ना? असेल काय जणांना माहीत. लक्ष्मीचं वाहन आहे. रात्री त्याचं नाव घ्यायचं नसतं, रात्री घुबड असं म्हणायचं नसतं. लक्षात ठेवा. म्हणजे घुबड हा शब्द रात्री कधी म्हणायचं नसतो बरं का, लक्षात ठेवायचं. अर्थात कीर्तनात म्हणलं तर काय हरकत नसते, त्याचे प्रश्न नाही. तर लक्ष्मी जर तुमच्या घरी स्वतंत्र तर घुबडावर नाही लक्षात ठेवा. आणि भगवंतावर आलं तर कशील सांगा बघ. लक्ष्मी देवाबरोबर आलं तर कशील? मग गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, प्रश्नच नाही. तुम्हाला घुबडाचं दर्शन आवडतंय का गरुडाचं आवडतंय सांगा? मला घुबडाचं आवडतंय. लक्षात ठेवा. घुबडाचं दर्शन आवडत नाही ना, मग लक्ष्मीला एकटीला कधी बोलवू नका, तिला विष्णूसह बोला. दुसरी अडचण सांगतो. दुसरी अडचण अशी आहे, तुम्ही जेव्हा लक्ष्मीला आपल्या घरात राहण्यासाठी बोलवता तेव्हा प्रकार असा आहे की लक्ष्मीचा पती भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याला लक्ष्मीला तुमच्या घरात ठेवायला आवडत असेल का हो? सांगा ना, आवडत असेल का? मी असं म्हणतो, तुमची पत्नी जर तुम्ही, मी बोलायचं थांबलो, पुढे न बोलणं चांगलं आहे का नाही? तुम्हाला जर ही कल्पना आवडत नसेल ना, मग देवाला कशी आवडेल? मला एवढाच भाग सांगायचा आहे की लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये मूर्ती आहे. नुसती लक्ष्मी नाही तर भगवान परमात्म्यासह आहे. धन्य धन्य ते वैष्णव सदन. बोला, धन्य धन्य ते वैष्णव, धन्य धन्य ते वैष्णव सदन. धन्य धन्य ते वैष्णव सदन. तेथे लक्ष्मी शोभे नारायण, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी
ज्या सुखा कारणे देव वेढावला, ज्या सुखा कारणे देव वेढावला, सोडोनी संत सदा वैकुंठ सोडोनी संत सदा. तर संतांच्या घरात नुसती लक्ष्मी नाही, भगवान परमात्म्यासह लक्ष्मी आहे, हे वैशिष्ट्य. असं लक्ष्मी नारायणासह ती लक्ष्मी त्या ठिकाणी राहत असते. म्हणून लक्ष्मी ते ऐशा नावे, भाग्ये द्यावे तरी त्याने, असं सांगतात. नाथ महाराजांच्या काळामध्ये पैठणमध्ये आणखीन कोणीतरी एक योगी होता, आणि तो जो योगी होता ना, त्याला सिद्धी प्राप्त होती. सिद्धी कोणतरी अष्टमहासिद्धीपैकी कुठली तरी एक सिद्धी असेल, ती त्याला सिद्धी प्राप्त होती. आणि सिद्धी प्राप्त असल्यामुळं तो फार अहंकारात असायचा. तो लोकांना सांगायचा, काय नाथ पोत्या सांगतो, प्रवचन करतो, बडबड करतो, काहीतरी करतो, आहे का त्याला एखादी सिद्धी प्राप्त? उगं गप्पा मारतो, त्याच्या गप्पा आमच्या पुढे सांगत जा म्हणावं, तुला एखादी सिद्धी प्राप्त का विचारा त्याला, असा एकेरीच म्हणायचा. काय झालं, भगवान परमात्मा श्रीखंड्या त्यांना असं वाटलं की योग्याची एकदा चांगली जिरवावी असं त्यांना वाटलं. लक्षात त्यांनी काय प्रकार केलं की ते म्हणले महाराज, आपल्या गावच्या त्या बाजूला एक योगी आहे, तो योगी आपल्या घरी कधीतरी जेवायला बोलूया की? नाथ परत म्हणले बोलूया, काय बिघडतंय, द्या निमंत्रण. भगवान स्वतः गेले बरं का निमंत्रण द्यायला. तर म्हणले कोण आपण? मी म्हणले नाथांचा सेवक. काय काय प्रयोजन काय? म्हणले आपण आमच्या घरी आमच्या वाड्यामध्ये आपलं उष्ट पडावं अशी आमची इच्छा आहे. ते म्हणले अशी इच्छा आहे का? म्हणले तुझा मालक का आला नाही सांग. का आला नाही मालक सांग. आता काय करायचं? म्हणले मालकाला सांग तू स्वतः ये. आता भगवंताला अडचण पडली. भगवान बोलले नाथ महाराजांना. नाथ महाराज म्हणले त्याच्यात काय विशेष, आपण जाऊ, काय अडचण काय लक्षात घ्या. सांगू आपल्याला, ज्यांच्याकडे परिपूर्ण ज्ञान आहेत ना ती माणसं कधीच अडत नाहीत, असं आहे लक्षात. ज्यांच्याकडे अर्धवट ज्ञान आहेत ना ती माणसं अडल्याशिवाय कधीच राहत नाहीत. काय पंढरपूरचा आमचा अनुभव असा आहे की यांच्या मठामध्ये जावं, शेखर महाराजांच्याकडे जावं, चैतन्य महाराजांच्याकडे जावं, तर त्यांच्या पाया पडायच्या अगोदर ते आमच्या पाया पडतात. वैतागच आहे, काय करावं लक्षात. हे परिपूर्ण ज्ञानाचं लक्षण आहे. असो, मला सांगायचं कारण असं आहे, जाऊया ना, काय बिघडते. नाथ महाराज गेले, स्वतः त्यांनी निमंत्रण दिलं, महाराज तुमच्या चरणाची धूळ आमच्या वाड्यामध्ये पडावी. असा गर्वानं फुलून गेला. आमची व्यवस्था चांगली करावी लागेल, आम्हाला वेळेवर जेवण लागतं, आमचं जेवण असं लागतं तसं लागतं, सगळं करतो म्हणले, तुम्ही काही काळजी करू नका, अगदी वेळ म्हणजे वेळ, सगळं ते ठरलं बा. गेले नाथ महाराज गेले, याला आणखीन भांडवल सापडलं. आणखीन सांगू लागला प्रवचनामध्ये, बघा तो नाथ शेवटी आला का नाही, नाथ घासत दिलं का नाही निमंत्रण, लक्षात ठेवायचं. घरी या म्हणे, तुमच्या पायाची धूळ आमच्या आश्रमात पडू द्या म्हणे. काय असा रोज सांगायला लागलं. तो दिवस कुसला. तर ठरल्यावर नाथांनी सांगितलं, श्रीखंड्या हे बघ, मोठ्या योग्याला आपण बोलवलेलं आहे, उठाठेव सगळी झाली पाहिजे, मी काय उद्योग बघणार नाही, तुला काय असेल तर तू सगळं कर, काही कमी पडून देऊ नकोस, तो विचार वैतागला तर घोटाळा आहे. भगवान म्हणले काय हरकत नाही. भगवंतांनी लगेच लक्ष्मीला हुकूम सोडला, मोठा योगी येणार आहे, काही कमी पडता कामा नाही बरं का, लक्षात ठेवा, जिथल्या तिथं सगळी व्यवस्था झाली पाहिजे. लक्ष्मी म्हणजे काय, काळजी करू नका. भगवंतांनी लक्ष्मीला हुकूम सोडला, नाथांनी भगवंतांना सोडला, भगवंतांनी लक्ष्मीला सोडला. लक्ष्मीनं अष्टमहासिद्धींची बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं, सटव्यानो लक्षात ठेवा, ते योगी उद्या जेवायला येणार आहेत, कोणी गैरहजर राहायचं नाही. पहाटे 5 वाजल्यापासून इथं सगळ्याजण या. आता काय करतात, सगळ्या सिद्धी पहाटे 5 वाजल्यापासून तव आणि मादी सिद्धी उभ्या महाद्वारी ती सर्व सामुग्री सिद्ध केली. तीर्थावळीमध्ये प्रमाण आहेत, रसाडा सामर्जने गुडिया तोरणे शृंगारली भोवने परिचारक असो, तेव्हा त्यांनी सगळं ते सिद्ध केलं. आता गंमत अशी आहे, या योग्याची गंमत अशी होती की सकाळी आंघोळ झाल्यानंतर त्या सिद्धीची तो पूजा करायचा. त्या दिवशी त्यानं आंघोळ केली, पूजा करण्यासाठी देवघरात गेला आणि देवाऱ्यात बघतो तर सिद्धीच गायब. अरे बाप, आपली लक्ष्मीच गेली, आपली देवीच गेली. आता काय करायचं, कुठे गेली शोधलं, इकडे तिकडं काय झालं, त्याला घाम फुटलं, काय समजेना काय करावं, ती सिद्धीच गायब झाली ना.
काय त्याला बरं त्याचा नियम असा होता की सिद्धीची पूजा केल्याशिवाय खायचं नाही काय. आता काय समजेना काय झालं ते. इकडं तिकडं बघितली, त्रागा केला, काही तिचा पत्ता लागला नाही. शेवटी तर आता वैतागला. शेवटी तोपर्यंत 10 वाजले. श्रीखंडे आले. महाराज चलावं. आता काय करतो बिचारा, चेहरा तर उतरला होता. गेलं तर पाहिजे. शिष्य समुदायासह ते सगळे निघाले. नाथांच्या वाड्याजवळ आले. नाथांच्या वाड्याजवळ आले तर त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या देवाऱ्यावरची सिद्धी तिथं रांगोळी काढत होती. आता वैतागच आहे. तिला बघितल्यावर त्याला आनंद झाला. निदान पूजा नाही तर दर्शन तर झालं ना. म्हणजे तिच्या परवानगीने 2 घास खाता तर येतील ना. मग सरळ धावला आणि तिच्या पाया पडायला लागला. जसा तिच्या पाया पडायला लागला तसं ती वैतागली. म्हणली, मेल्या कुठेही पाया पडतो, तुला अक्कल आहे का? हल बाजूला. तिथं पाया पडायचं नाही. तुला समजत नाही का मी रांगोळी घालते? तुम्ही रांगोळी घालताय? हो. म्हणले इथं रांगोळी घालते, तुला कळत नाही का? हा म्हणलं तुमच्याकडे रांगोळीची? हो, इथं माझ्याकडं रांगोळीची ड्युटी आहे, लक्षात ठेव. म्हणलं तुमच्याकडे ड्युटी? अरे असं ना काय कर, लक्षात ठेव. माझ्यासारख्या आणखीन 7 जणी, कोणी केर काढतंय, कोणी धुनी धुतय, कोणी भांड घासतंय. तुला माहित आहे प्रश्न? बाबा मला अष्टमहासिद्धी. अरे अष्टमहासिद्धी पहाटे 5 वाजल्यापासून कामाला लागल्यात वेड्या. हो बाजूला. तुम्हाला काय सांग, अष्टमहासिद्धी काम करतात. ती म्हणली, अरे अष्टमहासिद्धी काम करेल नाही तर काय करेल? आमच्या सगळ्यांची मालकीन इथं धुणं धुत बसलेली आहे, माहिती आहे का? लक्षात ठेव. स्वयंपाक घरात कणिक तिंबाई लागलेली आहे. काय बोलले पण लक्ष्मी? काय सांगताय? लक्ष्मी स्वयंपाक करते? अरे लक्ष्मी स्वयंपाक करते, त्यात काय नवल आहे? त्या लक्ष्मीचा मालक 12 वर्ष इथं पाणी भरतो, माहित आहे तुला? जास्त बोलू नको, आत होचल. झालं. सगळा अहंकार संपला, सगळा होता तेवढा. त्याच्या लक्षात आलं की मोठं भांडवल आहे. आत गेला आणि नाथ महाराजांच्या सरळ पाया पडला. सरळ. लक्षात आलं, महाराज तुमचा अधिकार मला कळाला नाही. महाराजांनी श्रीखंड्याकडे बघितलं. श्रीखंड्या काय इंजेक्शन दिले तू? काय झालं काय? लक्षात ठेव. एवढा परिवर्तन झालं कशामध्ये? मला एवढंच सांगायचं, बाकी जास्त सांगायचं नाही. ऐसिया संपत्ती आम्हा संसारी. तुकोबाराय सांगतात, लक्ष्मी ते ऐशा नावे, लक्ष्मी ऐशा नावे, लक्ष्मी ते ऐशा नावे, लक्ष्मी ते ऐशा नावे, भाग्य भाग्य जावे तरी त्या, हे भाग्य जावे तरी त्याने, भाग्य जावे तरी लक्ष्मीचे ऐशा नावे, लक्ष्मीचे ऐशा नावे, लक्ष्मीचे ऐशा नावे, लक्ष्मीचे ऐशा नावे, भाग्य जावे तरी त्याने, भाग्य जावे भाग्य जावे भाग्य जावे तरी त्याने. या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, खरी लक्ष्मी त्यांच्याजवळ आहे, खरं भाग्य त्यांच्याजवळ. भाग्य जावे तरी त्याने. तुकोबाराय सांगतात, खरं भाग्य आमच्याकडे आहे, तुमच्याकडचं जे भाग्य आहे ते भाग्य खरं नाही. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागी. आज नामदेवरायांचा समाधी सोहळा म्हणून त्याच्या अनुषंगानं थोडासा भाग सांगायला हरकत नाही की नामदेवराय तीर्थयात्रा करून आले. तीर्थयात्रा करून आले तर आल्यानंतर भगवंतांनी नामदेवरायला काय सांगितलं, नामदेवराया तुझ्या तीर्थयात्रा उद्यापन कर गड्या. उद्यापन ना. आता नामदेव उद्यापन काय करायचं? भगवान म्हणले तू खरं, मी सगळं करतो. तीर्थावळी सगळी आपल्याला माहीत आहे, सगळी मी सांगत नाही, विस्तारा नाही. तेव्हा नामदेवरांच्या तीर्थावळीच्या उद्यापनाचा योग भगवंतांनी साधला. स्वतः भगवान अनंत नावाच्या अनंत भगवंतांनी नाव आनंद दिलं बरं स्वतःचं. गेले आणि त्यांनी पंढरपुरातल्या ब्राह्मणांना सगळ्यांना निमंत्रण वगैरे दिलं. ते ब्राह्मण सगळे आले. आल्यानंतर भगवंतांनी त्यांच्या जेवणाचा फार मोठा थाट चांगला केला. तो सगळं वर्णन मी करत नाही. ब्राह्मणांची जेवणं झाली, ब्राह्मण बैठकीवर बसले आणि बसल्यानंतर भगवंताच्या मनात काय आलं कुणा ठाऊक, भगवंतांनी त्यांची खोडी काढली. ब्राह्मणांची खोडी काय काढली,
नामदेवराला जवळ घेतलं, एक ताट दोघांच्या पुढ्यात ठेवलं आणि त्याच्यातला घास नामदेवराला खाऊ लागले आणि नामदेवराला घालता घालता त्यातला मग घास आपण बी खाऊ लागले. हे सगळं बघितल्यावर त्या ब्राह्मणांची डोकी फिरली. अरे बापरे, काय भानगड आहे, हा कोण आहे, हा कोणी नाम्याचा नातलग आहे का मग काय झालंय काय काय समजत नाही. सगळे रागावले, सगळे उठले. देवाने त्यांना विचारलं, अहो काय झालं सांगा, तुम्ही रागावला का म्हणून. त्याने आपला राग व्यक्त केला. जातीचे शिंपी विश्वदाने याते आणि प्रत्यक्ष सांगा ते देवविले, उच्चिष्ट निजमुखे स्वीकारले याचे, बोरले ते तुम्हा कैचे क्रियाकर्म सगळं आपण पाहून घ्या. खूप ब्राह्मण वैतागले. भगवान म्हणले आता सोडून द्या, काय असेल ते चुकलं माझं, पण मला क्षमा करा. क्षमा काय करायची म्हणे, क्षमा करायची काय, या रामकृष्ण ज्ञानोबराने क्षमा कोणी करायची, ठाला विठ्ठल. आज सगळ्यांनी ठरवलंय का माझी जिरवायची काय, मला समजत नाही काय 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 समजत नाही. हे काय म्हणलं ऐकलं का तुम्ही, हे इथे गो येतो म्हणून शास्त्रंबाकी सांगत येतात. असो, खरं म्हणजे मी नेहमी असं म्हणतो, चैतन्य महाराज आले, मी सांगतो आज खरं चैतन्य आलं. पण आज माझ्या कीर्तनात चैतन्य महाराज आले तर चैतन्य माझे वाचे की न वाचे अशी अवस्था माझी झाली. असो, काय तर गडबड झाली ना. मी आपल्याला काय सांगत होतो, हे सगळं झालं बरं का. भगवान म्हणले काय चुकलं सांगा. ब्राह्मणांनी सांगितलं तुम्ही प्रायचित्त घ्या. घेतलं प्रायचित्त देवाने. आता वेळ कमी आहे म्हणून हे सांगत नाही जास्त, म्हणजे कमी वेळ तसा कमी नाही, पण आपल्या चिंतनाच्या दृष्टीनं ब्राह्मणांनी देवाला प्रायचित्त घ्यायला सांगितलं. गोमय मूर्ती कानून या देखा, ते सगळं प्रायचित्त वगैरे घेतलं. घेतल्यानंतर देव एकांतामध्ये गेले. गेल्यानंतर परत देवाने संतांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा दुसऱ्यांदा ब्राह्मणाला बोलवायचं चला. आता काय देवाचा हेतू आम्हाला काय माहित नाही बरं का. देवाचा काय हेतू होतो कोणाला ठाऊक, म्हणजे दुसऱ्यांदा बोलवलं. त्यांनी ज्ञानोबरायांना नवरीत नाताना सावता महाराजांना सगळ्यांना सांगितलं, उठवणी प्रातःकाळी तुम्ही लवकर या, आपण द्यावया अक्षता ब्राह्मणाशी, ब्राह्मणाला अक्षता द्यायचे, निमंत्रण द्यायचं आहे. आणि त्याचा हेतू काय, त्याचा हेतू भगवंतांनी सरळ सांगितला. फेडावी तयाची भेदमम दृष्टी, द्यावी तया भोटी निजरूपाची, संत संगतीचा प्रगट व्हावा महिमा, द्यावा भक्ती प्रेमा नामयासी. दुसऱ्यांदा जेवणाचा थाट झाला. अतिशय सुंदर अशी जेवणं झाली. ब्राह्मणांची जेवण झाली. भगवान म्हणले आता आम्ही सगळ्या संताबरोबर जेवतो. सगळे संत देवाने एकत्र घेतले. परत तोच प्रकार भगवंतांनी सगळ्या संतांच्या तोंडामध्ये घास द्यावा, त्यांचं पडलेलं उष्ण आपल्या पितांबरानं सावरावं. हे सगळं पाहिल्यानंतर स्वर्गामध्ये जे देव होते ना, ते देव स्वर्गातून लाळ घुटू लागले. अरे काय हा प्रकार आहे, हा सगळ्यांच्या तोंडामध्ये उष्ट घास भरवतो, त्यांचं उष्ट पितांबरानं तो सावरतो. काय समजत नाही लक्षात. असे त्या सुखाचा पारू देखोनी वैकुंठी, होती लुलू मिठी सुरवर अशी. त्यांच्यामध्ये एकमेकाचा लाळ घोटा पण सुरू झाला. आणि त्यांनी सगळं काय अनुवाद त्यांनी काय केला, त्याने अनुवाद असा केला, बुवा काय शास्त्र आहे कुणाला ठाऊक. हे भगवंताने केलं कसं, मला एवढंच सांगायचं फक्त, मला बाकी सांगायचं नव्हतं. सप्रेम देवनी बुजाविला नामा, ऐसे भाग्यामा स्वप्नी नाही, ऐसे भाग्यामा स्वप्नी नाही. सप्रेम देवनी बुजाविला नामा, ऐसे भाग्यामा स्वप्नी नाही, ऐसे भाग्यामा स्वप्नी नाही. सप्रेम देवनी बुजाविला नामा, ऐसे भाग्यामा स्वप्नी नाही, ऐसे भाग्यामा स्वप्नी नाही. हे सप्रेम देवनी बुजाविला नामा, ऐसे भाग्यामा स्वप्नी नाही, ऐसे भाग्यामा स्वप्नी नाही. सप्रेम देवनी बुजावेला नामा. ते सगळे स्वर्गातले देव म्हणतात
या नामदेवांना प्रेम देऊन भगवंतांनी त्याची बुजावण केली. ऐसे भाग्यामा स्वप्नी नाही, असं आम्हाला कुठं भाग्य आहे सांगा. असो तुकोबाराय सांगतात भाग्ये ज्यावे तरी त्यांनी. तर हे संत जे आहेत ना, खरी लक्ष्मी त्यांच्या अंगणामध्ये आहे, खरं भाग्य त्यांच्याकडे, आपल्याकडे ते भाग्य नाही. हे कोणतं भाग्य असेल मग? संतांचं भाग्य कोणतं असेल? व्यवहारातलं भाग्य कशाने मोजलं जातं? व्यवहारातलं भाग्य व्यवहारातल्या लौकिक लाभावर मोजलं जातं. तुकोबाराय त्याचा उल्लेख करतात की भाग्य तरी नव्हे धनपुत्रदारा, निकटवास बरा संतापाई. व्यवहारामध्ये चांगली एखाद्याला सुंदर पत्नी मिळाली तर त्याला भाग्यवान मानलं जातं. एखाद्या चांगला सद्गुणी पुत्र झाला तर त्याला भाग्यवान मानलं जातं. एखाद्याकडे धन आलं तर त्यालाही भाग्यवान मानलं जातं. लक्षात ठेवा. पण गंमत अशी खरं भाग्य नसतंच. एका मुलाचं लग्न झालं आणि त्याला सुंदर बायको मिळाली. बायको मिळण्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही, मिळावी प्रश्नच नाही, पण तिचं प्रदर्शन जास्त करू नये असं आमचं म्हणणं आहे. लक्षात ठेवा. आता सुंदर बायको मिळाल्यामुळे तो गप असं ना हो, सगळ्या गावामध्ये फिरू लागला, प्रत्येकाला सांगायला लागला असं भाग्य पाहिजे, असं भाग्य पाहिजे, असं भाग्य पाहिजे. इतकी क्वालिफाईड आहे, इतकी श्रीमंत आहे, इतकी सुंदर आहे, पण तिनं माझ्याशी लग्न केले. सगळ्या गावात रोज सांगायचं असं भाग्य पाहिजे. त्या सगळीकडे फिरत असताना त्या भाग्याला गावातलं आणखीन एक भाग्य आवडलं आणि ते भाग्य त्या दुसऱ्या भाग्यावर पळून गेला. आता काय करता सांगा? ते भाग्य पळून गेल्यानंतर असा रडू लागला मला. त्याला म्हणलं आता म्हण ना, आता म्हण की असं भाग्य पाहिजे. असं काय बिघडते? लक्षात ठेव. काय माहित आहे का, ज्ञानोबा आहे आमच्या पुढं एक गाडी गेली. गाडी जाऊ दे, गाडी जाण्याचा प्रश्न नाही. तिच्या मडगाववर लिहिलं होतं आता कसं वाटतंय. मला त्याचा अर्थच कळेल. मी विचारलं ड्रायव्हरला काय भानगड आहे आता कसं वाटतंय? त्याचं म्हणणं असं आहे, म्हणले मी तुम्हाला ओव्हरटेक केले, तुम्हाला आता कसं वाटतंय? काय हरकत नाही. आता आम्हाला ओव्हरटेक करण्याच्या नादात तो जो पुढं पाठ गेला, पुढे लागला अरुंद पूल. त्या पुलावर त्याला काही वेग आवरला नाही आणि जो पुलावरनं खाली पडला ते चारी पाय वर करून बाहेर खाली पडला. तरी सुद्धा वाक्य तसंच होतं, आता कसं वाटतंय. तर गंमत अशी आहे, सगळ्या गावाला विचारायचं कसं वाटतंय, कसं वाटतंय. बायको पण आता कसं वाटतंय सांग, प्रश्नच नाही. भाग्य ज्यावे तरी धन असावं त्याबद्दल प्रश्न नाही. धन असणं लई चांगलं बा, पण एवढं चांगलं धन आहे तर कधीतरी छगन भुजबळांची गाठ घ्या त्यांना विचारावं आता कसं वाटतंय तुम्हाला. लक्षात विचारा की लक्षात प्रश्न आहे ना. धन सांगा, धन आहे का नाही सांगा ना. काय आमचं म्हणणं आहे, भले बिचारे आमच्यासारखा चांगला मोठा लक्षात आहे, भले बिचारे ठणठण पाल प्रश्नच नाही. असो म्हणजे तुरुंगात गेलो तरी अभिमानानंच विठ्ठला विठ्ठला. जाऊ द्या, विषय काय तर याला भाग्य म्हणत नाहीत. चांगली पत्नी भाग्य नव्हे, मुलगा भाग्य नव्हे, धन भाग्य नव्हे, निकटवास बरा संतापाई. तर खरं भाग्य हे आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात लक्ष्मी ते ऐशा नावे, भाग्य द्यावे ते. म्हणजे तर काय, पण म्हणजे काय, व्यवहारामध्ये भौतिक धनाची जेव्हा स्पर्धा चाललेली आहे तेव्हा परमार्थामध्ये भौतिक धनासाठी हे संत व्याकुळ होत नाहीत, किंबहुना भौतिक धनाकडे पाहत नाहीत. पण त्यांच्याकडे जी संपत्ती आहे ना, ती कोणती संपत्ती आहे सांगा. शास्त्रकार संपत्तीचे 3 प्रकार सांगतात. एक आपली भौतिक संपत्ती आदिभौतिक जी असेल ती, दुसरी दैवी संपत्ती आणि तिसरी आध्यात्मिक संपत्ती. आता ऐका, भौतिक संपत्तीच्या दृष्टीनं संत जरी उणे असले समजा, कदाचित तसं नाही, पण समजा तर खरं. तुकोबाराय सांगतात रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडून तिष्ठती. संत आपल्या जीवनामध्ये सातत्यानं चमत्कार करत नाहीत. चमत्कार करणं हे संतांचं भांडवल नाही, लक्षात ठेवा. ज्ञानोबारायने आपल्या जीवनामध्ये रेडा फक्त एकदाच बोलवला, भिंत फक्त एकदाच चालवली. त्या भिंतीचे प्रयोग करत गावोगाव ज्ञानोबाराय फिरले नाहीत. त्या रेड्याच्या गळ्यामध्ये दोरी बांधून प्रत्येक ठिकाणी त्या रेड्याला बच्चे लोक जरा टाली बजाव, हम तुमका भैसा कैसा बोलताय ठीक आहे ते, असा प्रयोग करत फिरले नाहीत. लक्षात ठेवा, संतांनी चमत्काराचं कधीही भांडवल केलं नाही. परंतु त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडलेले नाहीत असं आपण समजत नाही. त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडले प्रश्नच नाही. मानगळशाह नावाचा फकीर तो जेव्हा चिंतामणी देवाकडे जातो आणि चिंतामणी देवांची सगळी कोठारं रिकामी होतात तरी त्या आजगडशाची टोकरी भरत नाही. तो जेव्हा तुकोबारांच्या अंगणात येतो आणि तुकोबारांनी जेव्हा म्हणतो की कटोरा भरके दो असं जेव्हा म्हणतो, तर तुकोबारांची बारकीशी मुलगी भागीरथी, तुकोबारांची पत्नी आवडी, ती दळण करते, जात्यातून पीठ पडत आहे. ती भागीरथी गेली
तिनं ते पीठ असं उचललं, चिमटीबद्दल घेऊन निघाली. तेवढं सुद्धा पीठ त्या फकीरापर्यंत गेलं नाही. तिच्या हातावर आवडीनं हात मारला जिजाईने आणि सांगितलं, लागली का बापाची सवय, कमवायचं काय नाही, सगळं द्या, टाक खाली पीठ. म्हणजे परत जिजाईने तिच्या हातावर हात मारला, त्याच्यातलं पीठ पडलं, थोडं बहुत राहिलं, तेवढंशी ती घेऊन आली. तो अनगडशा म्हटला, बाईजी कटोरा भरके होना. ती म्हणले, मेल्या हेच कसं पास होऊन आले बघ, हे नाही तर जा, काय घेणं प्रश्न. तिला आला राग, अगोदर आई देत नव्हती, त्यात ना म्हणतो कटोरा भरके दे. तिनं ते रागारागान तेवढी चिमीट त्याच्यामध्ये टाकली. तर चिंतामणी देवांच्या कोठाराने जो कटोरा भरला नव्हता तो कटोरा भरून ओसंडू लागला का नाही सांगा. त्याला म्हणतात रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती. असं जेव्हा घडलं तेव्हा त्या अनगडशाला विचित्र वाटलं, अवघड वाटलं. त्याच्या असं लक्षात आलं की बहुतेक तुकाराम महाराज हेच आहेत वाटतं. पण त्यानं कटोरा टाकला आणि दंडवत घात म्हणला, आपही तुकाराम महाराज आहे क्या. त्यानं विचारलं. आता भागीरथी म्हणली, तुकाराम महाराज मेल्या, तुकाराम महाराज माझा बाय. बा म्हटल्यानंतर अनगडशाच्या लक्षात आलं की बेटी ऐसे तो बाप कैसा. हे का सांगितलं मी, एरवी त्यांच्या दारामध्ये ती संपत्ती आहे, नाही असं नाही, त्या संपत्तीचा अभाव नाही, पण त्यांना त्या संपत्तीचा मोह नाही. पण तुकोबा राय सांगतात, आमच्याकडे खरी जर संपत्ती कोणती असेल तर खरी संपत्ती आमच्याकडे दैवी आहे, खरी संपत्ती आमच्याकडे आध्यात्मिक आहे. मी उत्तरार्धामध्ये याच्यामध्ये थोडं सांगण्याचा प्रयत्न करेन. कोणती संपत्ती आहे महाराज सांगतात, मोकळे मन रसाळवाणी याची गुणे संपन्न, याची संपन्न, याची गुणी संपन्न. मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न. मन रसाळवाणी याची गुणी संपन्न, याची गुणी याची गुणी संपन्न. मोकळे मन रसाळ वाणी तुकोबारे सांगतात, संतांच्या अंगामध्ये कोणते गुण असतात एक लक्षात ठेवायचे. माणसाची जी ओळख होते ना, ती ओळख 3 प्रकारे होते. 3 प्रकारे म्हणजे कोणतं, काही ओळख देहानं होते, काही मनानं होते आणि काही वाचन होते. आपलं जे जीवन सुधारतं ना, ते जीवन सुधारताना तिन्हीनं सुधारतं, कायेनं वाचनाने मनानं. बिघडतं ना, बिघडतं बी तिन्हीनंच. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला वाचेनच जीवन सुधारतं, मनानंच जीवन सुधारतं, कायेनंच जीवन सुधारतं. वाचेनच बिघडतं, मनानंच बिघडतं आणि शरीरानंच बिघडतं. या अभंगामध्ये 3 गुण सांगितलेले आहेत. एक शारीरिक गुण आहे, एक वाचिक गुण आहे आणि एक मानसिक गुण आहे. मानसिक गुण कोणता आहे तुकोबाराय पहिल्यांदा सांगतात की मोकळे मन रसाळवाणी. पहिली गोष्ट अशाची की त्यांचं मन मोकळं असतं. असं आहे. मी या अनुषंगानं वैकुंठवासी महाराजांच्या जीवनातलेच काही भाग आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की महाराजांचं मन अत्यंत मोकळं होतं, अत्यंत म्हणजे अत्यंत फार सराग. आणि आता ते ज्याने अनुभवले त्यांनाच माहीत आहे नम्रता किती होती, वाणीला रसाळपणा किती होता. कुठं तर आमचं भाग्य असेल बरं का, आमचं भाग्य कुठं तर असेल की आम्ही त्यांचं बहुत काळ त्यांचं श्रवण ऐकण्याचा योग आम्हाला आला. महाराजांच्या पश्चात बऱ्याच दिवस जवळजवळ आमच्या कराडकराच्या मठामध्ये नाही म्हटलं तर महाराजांच्या पश्चात, अर्थात मोठ्या महाराजांचं कीर्तन आमच्या मठात झालं नव्हतं कधी, पण महाराजांचं कीर्तन मात्र आमच्या मठात प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या सप्ताहामध्ये, प्रत्येक वर्षी नवमीला ते कीर्तन असायचंच असायचं, प्रश्नच नाही. तर अगदी सरळ म्हणजे
आडवा तिडवा काही पणा नाही, आड्यता नाही, जास्त अहंकार नाही, असं एक जीवन आहे. तर तुकोबा आहे सांगतात मन मोकळं पाहिजे. मोकळं म्हणजे त्या मनामध्ये अजिबात कोणतंही किलबिश येता कामा नये. शत्रूला सुद्धा आपल्या मनाची खात्री असावी. प्रकार काय आहे, सगळी कथा आपल्या पुढे मांडत नाही, पण फक्त उदाहरण सांगतोय की नारदाला दुर्योधनानं असं विचारलं की मला पांडवांच्याशी युद्ध करत असताना मी वज्रदेही झालो पाहिजे, आहे का हो काय? नारद हसले, म्हणले याचा उपाय आहे, तुला एका ठिकाणी सांगतो तिथं जा. म्हणजे कुठं जा? तू म्हणले युधिष्ठिराकडे जा. बघा गंमत कशी आहे, युधिष्ठिराकडे जा. आता युधिष्ठिर हा दुर्योधनाचा वैरी, पण पत्ता सांगितलं युधिष्ठिराचा. आता गंमत आहे का, युधिष्ठिर तुला वज्रदेही होण्याचं मर्म सांगेल. आता असं म्हटल्यानंतर दुर्योधना असं म्हणायला पाहिजे होतं ना, काय राव नाव सांगताय, म्हणजे प्रतिपक्षातल्या माणसाचं नाव सांगताय, असं कुठं असतं काय? ही काही पद्धत झाली का? पण नाही, नारदानी जेव्हा सांगितलं की याचं वर्म युधिष्ठिर तुला सांगेल, तेव्हा दुर्योधनाचा नारदांच्या म्हणण्यावर पूर्ण विश्वास बसला. कारण त्याच्या मनाला तेवढी खात्री होती की आपण असं जर विचारलं तर युधिष्ठिर आपल्याला उत्तर चुकीचं देणार नाही, एवढी खात्री होती. काय खात्री असेल सांगा की वैऱ्याला सुद्धा तुमच्याबद्दल खात्री असावी. वैऱ्यानं सुद्धा तुमच्याबद्दल बोलत असताना असं बोलावं, तुमच्याबद्दल हे सांगावं, ही केवढी खात्री आहे सांगा. राणा प्रताप सिंह ज्या दिवशी गेले ना, त्या दिवशीचं वैशिष्ट्य असं आहे, राणा प्रताप सिंहाच्या मृत्यूची बातमी दिल्लीमध्ये अकबर बादशाच्या कानावर पोचली. तर हा इतिहास आहे बरं का, म्हणजे मी बनवून सांगत नाही तुम्हाला, हा इतिहास आहे. तेव्हा दरबारातल्या लोकांनी असं पाहिलं की अकबराचा चेहरा निस्तेज झाला, तो कोमेजला, त्याला घाम फुटला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. असं त्या दोह्याचं वर्णनच आहे, तो एक शेर आहे, त्याचं वर्णन आहे, ते मी सांगत नाही. तेव्हा अकबराच्या मुखामध्ये सुद्धा म्हणजे डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आले आणि अकबरांसुद्धा खेदान उद्गार काढले की राणा प्रताप सिंह गेला, हे चांगलं नाही झालं. म्हणण्याचा उद्देश असा आहे की शत्रूला सुद्धा आपलं नैतिक चारित्र्य जे आहे ना, त्याचा शत्रूसुद्धा अभिमान असावा. शिवाजी महाराजांची गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांना मोंगलांनी चांगलं कधीच म्हणलेलं नाही. अजून एक गंमत ऐकण्यासारखी आहे बरं का, की शिवाजी महाराजांचं जे विद्यमान चरित्र आहे ना, ते सगळं विद्यमान चरित्र म्हणजे मोंगलांच्या बकरीतून आपण घेतलं, हे विशेष आहे, लक्षात ठेवा. हे वैशिष्ट्य आहे त्या चरित्राचं. नाहीतर आपल्या जातीला कधी ते चरित्र असं वाटलंच नव्हतं. काय करतात पाहिजे, मोंगलांचे जे बकरे आहेत ना, आलमगीरनामा अशी बकर आहे. आलमगीरनामा म्हणजे त्या औरंगजेब बादशाचं चरित्र लिहिलं आहे, आलमगीरनामा. त्या आलमगीरनाम्यामध्ये औरंगजेबाचंच वर्णन केलं आहे, पण त्यामध्ये शिवाजी महाराजांचं वर्णन करत असताना काफीर शिवा असं वर्णन केलं आहे. पण त्यांनी वर्णन करत असताना मात्र शिवाजीचे गुण तिथे लिहिलेले आहेत, हे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की शिवाजी महाराजांचं जे नीतिमत्ता होती, शिवाजी महाराजांचं जे शील होतं, ते शील इतकं चांगलं होतं की शिवाजी महाराजांच्या चरित्राचं वर्णन करताना आपण नव्हे तर इंग्रजी लेखकाने असं लिहिलं आहे की या राजाचे शिलाची तुलना प्रभू रामचंद्राबरोबर होऊ शकते. काय ताकद असेल की शत्रूनं सुद्धा आपलं वर्णन करा, शत्रूनसुद्धा आपलं वर्णन केलं पाहिजे, लक्षात ठेवा. हे अशी नैतिकता आपल्याकडे कामवावी, असं शील आपल्याकडं असा सरळ स्वभाव आपल्या असा असावा की दुर्योधनाचा विश्वास बसला हो. आणि दुर्योधन खरोखर आला युधिष्ठिराकडं, तर युधिष्ठिराने त्यात स्वागत केलं. काय बाबा काय, हे महाभारत युद्धाच्या अगोदरचा काळ आहे, अगोदरचा प्रसंग आहे. तर म्हणले काय नाही, मी तुला एक गोष्ट होईल. म्हणलं काय झालं? ते मला म्हणले वज्रदेही व्हायचे, वज्रदेही. आता सरळ सांगा की मला वज्रदेही व्हायचे असं जेव्हा दुर्योधन म्हणतोय, तेव्हा दुर्योधनाचा हेतू काय असेल सांगा बोल, की मी वज्रदेही होऊन सगळ्या पांडवाचा नाश काय नाही, पण तू जर वज्रदेही झालास तर आमच्या मुळावर उठशील, त्यामुळं तुला मी वज्रदेही होण्याचं गुप्त वर्म सांगणार नाही, असा धर्मराजा म्हणला नाही. आणि असा कदाचित धर्मराजा म्हणला असता तर आज तो आपल्या कीर्तनात आला नसता, लक्षात ठेवा, आले नसते कीर्तनामध्ये. म्हणण्याचा उद्देश काय झालं तर सरळ सांगितलं, भगवंतांनी सरळ सांगितलं, ह्या युधिष्ठिरानं सरळ सांगितलं, अरे अतिशय सोपं आहे, तुझी जी माता आहे ना, अरे तिच्या डोळ्यामध्ये तेज आहे, लक्षात ठेव. ती पातिव्रत्यानं जगलेली आहे, लग्नाच्या अगोदरपासून तिनं डोळ्या पट्टी ओढलेलं आहे, साक्षात पातिव्रतेचं ते तिच्या डोळ्यामध्ये आलेलं आहे. तर तिनं तुला नखशिखांत जर पाहिलं तर तू वज्रदेही होशील. पण अगदी पूर्ण नग्न अवस्थेमध्ये तू तिच्याबरोबर तिच्या पुढे जाऊन उभा राहा, असं वर्म सांगितलं. नाथ महाराज काय म्हणतात,
करावया पांडव निर्दाळन, वज्रदेही व्हावया आपण, वर्मपुस्ता दुर्योधन धर्म असत्य वचन बोलेना. दुर्योधनानं वर्म विचारावं तर युधिष्ठिरानं खोटं वचन सांगितलं. लक्षात ठेवा, ते खरं आहे तेच सांगितलं. काय गंमत असेल सांगा, की हा वज्रदेव येऊन आपल्याला मारणार आहे, पण त्याला सांगताना खोटं सांगितलं नाही. त्यांच्या मनात सुद्धा तसं कधी आलं नाही. याला म्हणतात आर्जव, याला म्हणतात मनाचा मोकळेपणा. आता खरं म्हणजे धर्मराजाच्या सांगण्याप्रमाणे दुर्योधन जर खरोखरच नग्न अवस्थेमध्ये गांधारी पुढे जाऊन उभा राहिला असता आणि तो जर वज्रदेही झाला असता तर तो भीमाला कधीही भीम त्याला कधीही जिंकू शकला नसता का नाही, प्रश्नच नाही. पण हे भगवंताला सगळं माहीत आहे. पुढचा भाग मला सांगायचं नाही वेळेच्या अभावी. सांगायचं कारण असं की धर्म असत्य वचन बोलेना, याला म्हणतात मोकळे मन. असं त्यांचं मन मोकळं असतं, त्यांच्या वाणीमध्ये रसाळत असतं. किती रसाळतो असं सांगा, की त्यांच्या वाणीमध्ये रसाळतो इतकं असतं, अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढी चाली, बीजाची ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाचिया. त्यांच्या मुखातून फक्त अक्षर आली हो, आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन्म. काय त्यांच्या ताकवाणीमध्ये सामर्थ्य आहे. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. संपलं का नाही. एवढं म्हटल्याबरोबर रेडा वेद बोलतो. याचा अर्थ काय सांगा लक्षात. काय ताकद असेल त्यांच्या वाणीमध्ये. एकच आहे, ज्ञानोबरायासारखे महात्मे आपल्या वाणीतल्या ताकदीचं मर्म सांगतात. माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महादीप पातलो प्रभू. माझिया वाचा सत्यवादाचे तप बहुत कल्प केले, तया फळाचे महादीप पातलो. माझ्या वाचेनं सत्यवादाचं तप केलेलं आहे ना, तर त्या तपाचा हा परिणाम आहे की त्या तपामुळं माझ्या वाणीमध्ये हे सामर्थ्य आलेलं आहे. संतांच्या वाणीमध्ये हे सामर्थ्य आहे. कसं सामर्थ्य आहे तर सांगा. हे सामर्थ्य आहे, जन्मेजयाच्या यज्ञामध्ये ब्राह्मणाने आहुती दिली तक्षकाची. तक्षक आला नाही, तक्षक इंद्राच्या आड दडला होता. जन्मेजय वैतागला, म्हणे तक्षक काय येत नाही. ते म्हणले तक्षकानं मोठ्याचा आश्रय घेतला. म्हणजे मोठ्याचा म्हणजे कुणाचा, म्हणले इंद्राचा. आता जन्मेजय राजाचं भान सुटलं होतं बरं का. तुम्हाला इंद्राचा आश्रय घेतला आहे का, ठीक आहे. त्यानं ब्राह्मणांना सांगितलं म्हणजे इंद्राचीच आहुती द्या. आता वैतागच आहे सगळा. ब्राह्मण म्हणले कशी काय द्यायची, म्हणले तुम्हाला काय घेणं आहे, दक्षिणा वाढवून घ्या पण द्या होती. प्रश्न तुम्हाला घेणं काय. आता तो यजमान होता. ब्राह्मण म्हणजे आता आम्ही काय करतो, तू सांगतो आम्ही ऐकलं, चल. ब्राह्मणाने सरळ इंद्राची आहुती दिली, तर इंद्रासह तक्षक खाली आला. जसा इंद्रासह तक्षक खाली आला तसा इंद्र घाबरला आणि इंद्रानं तक्षकाला सरळ नमस्कार केला. सांगितलं कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण. या बाबा आपला तुझं तो बघ, मी माझा रिकामा राहतो, मला त्याच्या पुढचा भाग सांगायचा आहे. असा तो तक्षक मोठ्यानं ओरडत जेव्हा यज्ञशाळेमध्ये आला, तो त्या यज्ञकंडामध्ये पडणार. तेवढ्यात आस्तिक नावाचा ब्राह्मण तिथं गेला आणि ते 5 वर्षाच्या मुलानं त्या तक्षकाला सांगितलं तिथंच थांब. तर एवढ्या ऋत्विजानी दिलेली आहुती, पण ती सगळी मंत्र त्यांचे कमी पडले. आणि एका ब्राह्मणाच्या मुलानं नुसतं सांगितलं तिथंच थांब, तर तो तक्षक तिथंच थांबला. हे सामर्थ्य आहे, लक्षात आहे. हे कशामध्ये सामर्थ्य आहे, त्यांच्या वाचेमधलं सामर्थ्य आहे. तर तो कोबाराय सांगतात मोकळे मन रसाळवाणी या गुणानं ते संपन्न आहेत. जसे ते या गुणानं संपन्न आहेत तसं त्यांच्याकडे आणखीन एक गुण आहे. कोणता असेल तर नमनते नम्रता अंगी नेघे रंगी पालट. त्यांच्या ठिकाणी मूर्तिमंत नम्रता आहे. ती मूर्तिमंत नम्रता कशी असते ही सांगताना ज्ञानोबराय सांगतात. फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीव मात्रा काशेका खालावती अखंड गर्वता होणे असती, तयांची विनयो हेची संपत्ती, जे जय जय अर्पित अर्पिती माझ्या ठाया. अशा टक्यानं त्यांच्या ठिकाणी नम्रता असती. तुकोबाराय सांगतात फळले ते लवे भारे पीक खरे आले तई. अशी मूर्तिमंत नम्रता त्यांच्या ठिकाणी असायची. तर वैकुंठवासी भानदास महाराज यांच्या ठिकाणी हे मूर्तिमंत तिन्ही गुण होते. म्हणून मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न, लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्ये जावे तरी त्याने. नाथ महाराज ममदापूरकर. मोकळे मन रसाळवाणी
मन रसाळ वाणी मोकळी मन रसाळ वाणी हाय मोकळी मन रसाळ मोकळे मन रसाळ वाणी मोकळे मन रसाळ वाणी हाय मोकळी मन रसाळ वाणी मोकळी मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशानावे लक्ष्मी ते ऐशानावे याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशा नावे लक्ष्मी ते ऐशा नावे भागे जावे तरी त्यांनी भाग्य द्यावे तरी त्यानी भाग्य द्यावे तरी त्यानी भाग्य द्यावे तरी त्यानी भाग्य द्यावे तरी त्यानी लक्ष्मी ते ऐशा नावे लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यानी भाग्य जावे भाग्य जावे तरी त्यानी भाग्य जावे तरी त्यानी लक्ष्मी ते ऐशाना रे नावे पारखुमाई
कुमार कुमाई जय जय विठोबा बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव हा विठोबा जय जय विठोबा बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव या अभंगामध्ये तुकोबारांनी दैवी संपत्ती सांगितलेली आहे. ती दैवी संपत्ती संतांच्या जवळ असते. थोडक्यात प्रकार असा आहे की दैवी संपत्ती संतांच्या जवळ असते असं म्हणण्यापेक्षा दैवी संपत्ती संतांच्या आश्रयाला नसते असं म्हणणं अधिक चांगलं आहे. 9व्या अध्यायामध्ये जेव्हा अशा दैवी संपत्तीचं वर्णन आलं तेव्हा ज्ञानोबारांनी जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन भारीच आहे. ज्ञानोबार आहे संतांच्याकडं धैर्य असतात असं म्हणत नाहीत. ते धैर्य मंडपा ओढवले स्तंभ असे म्हणतात. संताकडं धैर्य नाही. तो ज्ञानोबार आहे सांगतात ते धैर्य मंडपाचे स्तंभ आहेत. प्रत्येक उपमा अशी दिली आपण पाहत इथं. प्रत्येक शांतीस आले पालव नव्हे देश शांती यांच्या आश्रय असं नाही. शांतीला सुद्धा पल्लवी यांच्या रूपानं फुटली. अशा तऱ्हेनं जगामध्ये जी दैवी संपत्ती आहे ती दैवी संपत्ती नाथ महाराजांनी भागवतामध्ये खूप मोठी भार केली. खूप मोठी. ज्ञानोबा नाथ महाराज सांगतात दया अनाथ झाली होती, शांती पोरकी झाली होती. पहा आपण तिथलं वर्णन पहा की त्या सगळ्यांना या संतांनी आश्रय दिला आणि संतांच्या आश्रयाने त्या तिथं त्या राहिल्यात. तर माणसाच्या जीवनामध्ये भौतिक संपत्तीची अपेक्षा असते ही गोष्ट खरी. भौतिक संपत्तीनं काय होतं सांगा. भौतिक संपत्तीनं काय होतं, दैवी संपत्तीनं काय होतं आणि आध्यात्मिक संपत्तीनं काय होतं. भौतिक संपत्तीनं काय होतं, भौतिक संपत्तीनं वर्षा बंगला मिळतो आहे ना. भौतिक संपत्तीनं वर्षा बंगला मिळतो. दैवी संपत्तीनं अमरपुरी मिळते आणि आध्यात्मिक संपत्तीनं मोक्षपुरी मिळते. विठ्ठला विठ्ठला. दैवी संपत्तीनं काय होतं, दैवी संपत्तीनं ऐश्वर्य मिळते. दैवी संपत्तीनं ऐश्वर्य मिळते आणि भौतिक संपत्तीनं ऐश्वर्य मिळते. दैवी संपत्तीनं उर्वशी मिळते आणि भौतिक संपत्तीनं मुक्ती मिळते. विठ्ठला. आध्यात्मिक संपत्तीनं मुक्ती मिळत असते. बरं भौतिक संपत्तीनं लग्नातला घोडा मिळतो बरं का. दैवी संपत्तीनं स्वर्गातला उच्चश्रावा घोडा मिळतो आणि आध्यात्मिक संपत्तीनं म्हणजे आपल्याला अमरत्वाचं सिंहासन मिळतं. अशी आध्यात्मिक संपत्ती संतांच्या जवळ नुसती दैवी संपत्ती असं नाही तर त्यांच्याजवळ दैवी संपत्तीबरोबर आध्यात्मिक संपत्तीसुद्धा त्यांच्याकडं असते. आपल्याकडं असली तर भौतिक संपत्तीच. दैवी संपत्तीचा आपल्याकडं खराटाच असतो. आध्यात्मिक संपत्तीचा आपला संबंधच नसतो. लक्षात ठेवा. आध्यात्मिक संपत्ती कसली असते हे आपल्याला माहीतसुद्धा नसतं. लक्षात ठेवा. विचारा ना शहरातल्या लोकांना विचारा तुम्हाला साक्षी माहीत आहे का. साक्षी विचारा साक्षी. ते म्हणजे साक्षी आम्हाला कोर्टातला साक्षी माहीत आहे. लक्षात ठेवायचं. त्यांना हा साक्षी माहीतच नाही. विचारा त्यांना माहीत आहे का. त्यांना याच्यातलं काहीसुद्धा माहीत नव्हतं. लक्षात ठेवा. पण मोठमोठ्या घरामध्ये आपण जेव्हा राहायला जातो ना तेव्हा आपण त्यांना विचारलं की ज्ञानेश्वरी आहे का तुमच्या घरात. ते म्हणतात कसली असते. म्हणलं भागवत आहे का. म्हणले ते कुठं असते नेमकं आम्हाला माहीत नाही. लक्षात. तुमच्या घरामध्ये चिपळे आहेत का. नाही म्हणले चिपळे आम्हाला कसले असतं माहीतच नाही. प्रश्न मोठी गंमत आहे. एखाद्या गरीबाच्या घरामध्ये गेला तर आज नामदेवरायांचा समाधी सोहळा आहे. नामदेवराय सांगतात वैष्णवा घरी सर्व काळ सदा झण ती टाळ. त्यांच्या घरात टाळ मिळतात. लक्षात ठेवायचं. तुम्हाला चिपळ्या पाहिजेत का मग एखाद्या वारकऱ्याच्या घरात राहा. तुम्हाला असं नाही अडचण आहे त्यांना. चिपळ्या पाहिजेत का वारकऱ्याच्या घरात राहा. तुम्हाला विना पाहिजे का मग वारकऱ्याच्या घरात राहा. तुम्हाला भजन करायचं का मग वारकऱ्याच्या घरात राहा. लक्षात ठेवा. अपेक्षा करावी वारकऱ्यांच्या घराची की ज्यांच्या घरामध्ये चिपळ्या मिळतात, विना मिळतात, ज्ञानेश्वरी मिळते, गाता मिळतो, भागवत मिळतं, ज्यांच्या घरामध्ये अखंड भजन ऐकायला मिळतं. लक्षात ठेवायचं. तुम्ही एखाद्या मोठ्या बंगल्यामध्ये जाऊन राहिलात ना
तर तिथे अटॅच बाथरूम आहे बरं का, लक्षात ठेवा. अटॅच बाथरूम आहे, पण तिथे चिपळे नाहीत अजिबात. अजिबात सगळा खडखट आहे त्यांच्या घरात, लक्षात प्रश्न. राहो कुठं? राहो संतांच्या घरामध्ये, राहो वैष्णवांच्या घरामध्ये, राहो वारकऱ्यांच्या घरामध्ये. त्यांच्या घरामध्ये आपल्याला प्रेम मिळतं. तुळशीला पाणी घालायचं असलं कुठं राहिलं पाहिजे? वारकऱ्या घर. जुळजुळीत भिंते वृंदावनी तुळशीची. त्यांच्या घरापुढे तुळस असते, त्या तुळशीच आपल्याला आनंद असतो. वैष्णवांच्या गोठ्यामध्ये गाय असते, त्या गायीचं दर्शन घेण्यात आपल्याला आनंद मिळतो. त्यांच्या घरात भजन असतं, ते भजन ऐकल्याच आपल्याला आनंद मिळतो. एखाद्या मोठ्या एसीच्या बंगल्यामध्ये गेला ना तर याच्यातलं काहीसुद्धा नसतं, लक्षात ठेवायचं. त्यांच्या घरात काय असतं? त्यांच्या घरात ब्रँडी असते, ब्रँडी, लक्षात ठेवायचं. दुसरं काही त्यांच्या घरात नसतंच. जाऊ द्या, मला सांगायचं कारण काय आहे, तर अशी जी दैवी संपत्ती ज्यांच्या घरामध्ये आहे ना, बस त्यांची संगत व्हावी. ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणतात, असे जे संत आहेत ना, बस त्या संतांचा तुम्हाला काय उपयोग आहे? महाराज सांगतात आम्हाला काय उपयोग आहे? आम्हाला उपयोग आहे. तुका म्हणे त्यांच्या नावे घेता व्हावे संतोषी. संतांचं नाव घेतल्यानंतर अनेक प्रकारचे फायदे आहेत. तुका म्हणे पापे जाती संत्याच्या जपे, पुण्यवंत व्हावे घेतात सज्जनांची नावे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. त्यांच्या नुसत्या चिंतनामध्ये ही सामर्थ्य आहे. विपाये जरी आठविला चित्ता, तरी दे आपली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभवासी. त्यांच्या चिंतनामध्ये अनेक फायदे आहेत. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात खरा फायदा आहे की त्यांच्या चिंतनामध्ये आपल्याला संतुष्टता प्राप्त व्हावी. तुका म्हणे त्यांच्या नावे घेता व्हावे संतोषी. अभंगाचं शेवटचं चरण आहे म्हणून, आणि संप्रदायामध्ये तशा प्रकारचं भजन आहे म्हणून बरं का, नाहीतर अधिक्षेप केल्यासारखं होईल. भानुदास एकना भानुदास भानुदास एकनाथ 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 भानुदास भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. अशी काही प्रथा नाही, पण पैठणला आपण हे भजन घेत असतो त्या भागामध्ये. आणि आज योगायोगानं मी वैकुंठवासी भानुदास महाराज यांच्या जीवनाबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, म्हणून अशा तऱ्हेचं थोडंसं भजन करण्याचा प्रयत्न केला. अर्थात भानुदास असं भजन केल्यानंतर शेखर महाराज म्हणले असते तुम्हाला चैतन्याचे वडील दिसले, आमचे वडील दिसले नाहीत का, असं त्याने म्हणलं. मग दोघांचे भजन घेऊन टाकलं पाहिजे. काय योगायोग काय असेल ते बा प्रश्नच नाही. आणि आता आपलं संप्रदायातलं भजन ज्ञानेश्वर माऊल ज्ञानराज ज्ञानेश्वर ज्ञानराज सेवेचा भाग संपलेला आहे. मगाशी विरोधान असं म्हणलो की चैतन्य महाराजांनी माझी योजना कशी केली आहे सांगता येत नाही, पण एक तरी गोष्ट खरी आहे की या घराण्याशी आमचा काही ऋणानुबंध आहे. हा ऋणानुबंध म्हणजे आमचे त्यांच्यावर कोणतेही ऋण नाहीत, त्या घराण्याचे आमच्यावर ऋण आहेत की आम्ही काही त्यांच्याकडून ऐकलेलं आहे. वैकुंठवासी थोरले महाराज यांचं प्रवचन मी सतत माझ्या कल्पनेप्रमाणे 12-13 वर्ष ऐकलेलं आहे. मी 1970ला पहिल्यांदा आलो, 77ला, आणि 77ला चातुर्मासाला राहिलो. आणि पहिल्या दिवशी समजलं की दोंडा महाराजांचं प्रवचन ऐकायला चला म्हणलं. लई गर्दी असते, मठ भरलेला असतो, त्यामुळं ऐकायला गेलो पहिल्या दिवशी. ओय होती जय जय देव निर्मळ. 77, 78, 79, 80 4 वर्ष महाराजांनी 18 अध्याय सांगितला होता, 4 वर्ष सलग. आणि त्याच्यानंतर पहिल्या अध्यायापासून काहीतरी 9 अध्यायापर्यंत मी आलो होतो. नंतर महाराज सांगायचे बंद झाले. असो, मला सांगायचं कारण जय जय देव निर्मळ या ओवीवर पहिलेच प्रवचन मी ऐकायला बसलो आणि तुम्हाला खरं सांगतो माझं डोकं फिरलं पाक डोरं. मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या मठात आलो असं मला लक्षात येतं. खरं सांगतोय, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण जे झालं ते सांगतोय. का सांगतोय तर महाराजांचं प्रवचन 8:30ला 8ला सुरू झालं
9ला संपलं, तर मी 8:05 झोपलो. 8:55 बरोबर जागा लक्षात ठेव. मध्यंतरी महाराज काय बोलले त्यातलं आपल्याला काही कळालं नाही अजिबात. काय समजलं नाही तर काय करावं लक्षात ठेवायचं. कोणाला माहीत होता त्यावेळेला वेदांत कुठला काय माहीत नाही अजिबात. असो, ते आमचं पहिलं प्रवचन. लोक म्हणले असं करू नका तुम्ही चिकट सोडणं ऐकायला जा, ऐकून कळलं. म्हणलं काय कळतंय काय म्हणलं त्यातला काही शेंडा बुडका आपल्याला माहीत नाही, काय समजायचं कोणाला. उगाच म्हणलं वेळ घालवण्यापेक्षा आपल्या त्याच्यापेक्षा घरात बसलेलं बरं नाही का. पण शेवटी धाडस करून आलो. हळूहळू पुढं त्याचं थोडं बहुत ज्ञान होत गेलं. तेव्हा असं थोरल्या महाराजांचं आम्ही ऐकलं. त्याच्यानंतर भानदास महाराजांचं सुद्धा आम्ही बरंचसं श्रवण त्याच्यानंतर केलं. आता चैतन्य महाराज ते जरा कृपणच आहेत बरं का. कृपण म्हणजे ते येऊनच देत नाही. ते म्हणतात तुम्ही प्रवचनाला येऊच नका लक्षात ठेवा. मी त्यांना म्हणलं संत उदार म्हणतात तर तुम्ही कृपण कसं काय कोणाला, तुम्ही आम्हाला काय ऐकू देत नाही, काय करावं. असो, सांगायचं कारण असं आहे. तेव्हा असं जे घराणं आहे की ज्या घराण्यानं आपल्या परंपरेने या ठिकाणी एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलाविन सर्व, हे तसं सोपी गोष्ट नाही लक्षात. तशी सोपी गोष्ट नाही की एका ठिकाणी 4 महिने सलग राहून ज्ञानदान करणं आणि ते व्रत म्हणून स्वीकार. नुसतं ज्ञानदान नव्हे, ते स्वतःचं त्यांचं व्रत आहे. असं हे ज्ञानदानाचं अखंड व्रत या घराण्यानं जोपासलेलं आहे. परंपरेने त्याने आजपर्यंत ते निभावलेलं आहे. भगवान करो नाथ महाराज नामदेवराजाच्या अभंगामध्ये नामदेवरांचा आधार घेऊन बोलायचं म्हटलं तर अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरच्या दासा. या घराण्याला अकल्पायुष्य व्हावं आणि त्यांच्या तोंडून या चातुर्मासामध्ये जे साधक राहतात त्या साधकांना अशाच तऱ्हेची पर्वणी सर्वांना मिळावी अशी प्रार्थना. तुकाराम 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 राम तुकाराम 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 हरी. या निमित्त महाराजांनी एक चांगलं काम केलं असेल तर पाठीमागच्या वर्षी महाराजांनी ज्या दिवशी धेट ठेवला तो चतुर्दशीचा दिवस होता. तो चातुर्मासामध्ये आल्यानंतर या लोकांना बऱ्याचशा तशा अडचणी आहेत. एक म्हणजे परंपरेचे त्यांचे मठामध्ये प्रवचन चालू असतात, पण त्या सगळ्याला थोडासा फाटा देऊन महाराजांनी हा सगळा उत्सव तिथं जे थोडीशी जागेची अडचण आहे, बाकीची बरीचशी बाहेर पटांगण नाही, हे सगळं ओळखून चैतन्य महाराजांनी हा सगळा कार्यक्रमच इथं भव्य प्रांगणामध्ये आणला की ज्याच्यामुळं आपल्या सर्वांना या ज्ञानगंगेमध्ये सर्वांना सुस्नात होण्याचा सुंदर असा योग या ठिकाणी आला. आणि या निमित्तानं वेगळ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर चैतन्य महाराजांनी मेळविली मांदी वैष्णवांची, अशा सगळ्या वैष्णवांची मांदिळेच एका ठिकाणी गोळा केलेली आहे. त्या सर्वांच्या नावाचा उल्लेख करत बसत नाही, कारण सर्वांची नाव घेऊ लागलो तर ज्यांची नावं घेतल्यात ते मला काय म्हणणार नाहीत, पण ज्यांचं विसरलं ते नक्की उद्या म्हणतील की बुवा आम्ही तुम्हाला कसं दिसलो नाही एवढ्या गर्दीतून. पण कोणाचंही नाव घेत नाहीत, सगळेच या ठिकाणी सर्वजण दिग्गज आहेत, आपापल्या परीनं सर्वजण हजर झाले. त्याच्याही पाठीमागं हाच ऋणानुबंध आहे की चैतन्य महाराज वर्षभर जे महाराष्ट्राला प्रेम देतात का नाही, वर्षभर नाही 8 महिने जे महाराष्ट्राला प्रेम देतात ना, त्या प्रेमाची परतफेड महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांनी अशा तऱ्हेनं केली की आपण यांच्या ऋणातून कुठंतरी उत्तीर्ण झालं पाहिजे.
म्हणून त्र्यंबक बाबा भगत सारखे लोक या ठिकाणी 4-4 दिवस येऊन राहतात काय? आपल्या सगळे लोक या ठिकाणी राहतात काय? कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव वाचलं, म्हणले गंभीर महाराज आपल्या शिष्य परिवारासह हजर राहणार आहेत, पंढरीनाथ महाराज विद्यार्थ्यासह हजर राहणार आहेत. अर्थात याच्या पाठीमागं सगळा ऋणानुबंध आहे. आणि म्हणून आपण एकमेकाशी प्रेमाशी बांधलेलो गेलो आहोत. तर त्या प्रेमातून उत्तीर्ण होण्यासाठी योगायोगानं त्यांनी जे आपले उपकार केले त्याच्यातून उत्तीर्ण होण्यासाठी हा योगायोगानं हा भाग येतो. त्या ठिकाणी माझ्या वाटेल तो थोडासा भाग आला. तुका म्हणे ते होतो मी दुबळा, आले या कपाळा थोडे बहु. मी सुद्धा त्या ठिकाणी दुबळा आहे, माझ्या कपाळाला थोडं बहुत आलं. थोडं भाऊ या शब्दाचा अर्थ काय? थोडं भाऊ या शब्दाचा अर्थ असा आहे, इथं जे 7 दिवस राहिले त्यांच्यापेक्षा थोडं, आणि अजिबात येऊ शकले नाही त्यांच्यापेक्षा पुष्कळ म्हणा. चाल सांगा. दादा महाराज शिरवळकर आणि टिंबूकर महाराज. विजय महाराज पोकोळगावकर मागं म्हणतील. साहेब आपल्या पद्धतीने तुका म्हण त्याच्या नावे तुका म्हण त्याच्या नावे त्याच्या नावे तुका म्हण त्याच्या नावे तुका म्हण त्याच्या नावे तुका म्हण त्याच्या नावे तुका म्हणे त्याच्या नावे तुका म्हणे त्यांच्या नावे व्हावे संतोषी घेता व्हावे संतोषी लक्ष्मीचे आईच्या नावे लक्ष्मीचे आईच्या नावे घेता व्हावे संतोषी घेता व्हावे संतोषी ऐसा नावे लक्ष्मी ते ऐशा नावे तुका म्हण त्याच्या नावे तुका म्हणे त्याच्या नावे तुका म्हणे त्याच्या नावे तुका म्हण त्याच्या नावे तुका म्हण त्याच्या नावे तुका म्हणे त्याच्या नावे घेता व्हावे संतोषी लक्ष्मीचे आईच्या नावे लक्ष्मीचे आईच्या नावे घेता व्हावे संतोषी घेता व्हावे संतोषी लक्ष्मी ते ऐशा नावे
लक्ष्मी ऐशा नावे भाग्य जावे तर जावे भाग्य जावे तर जाणे लक्ष्मी ते आईच्या नावे लक्ष्मी ते आईच्या नावे आके जावे हरिता राणी भाग्य जावे हरिता लक्ष्मी ते ऐशा नावे लक्ष्मी ते ऐशा नावे